संक्रांतीला महिलांनी आवर्जून पाळा हे 20 नियम. घरात येईल सुख समृद्धी. मकर संक्रांती विशेष. नमस्कार मैत्रिणींनो, मकर संक्रांती हा केवळ सण नसून सूर्यदेवाची उपासना, ऋतूबद्दल आणि सौभाग्याचा महापर्व आहे. या दिवशी महिलांनी काही नियम पाळले तर घरात सुख, आरोग्य, धन आणि सौभाग्य वाढते असे शास्त्र सांगते. संक्रांतीला महिलांनी आवर्जून पाळायचे 20 अत्यंत महत्त्वाचे नियम. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. संक्रांतीचे आध्यात्मिक महत्त्व. सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात. उत्तर नारायण सुरू होते. नकारात्मकता कमी होते. दान धर्माचे फळ अनेक पटीने मिळते. तर ऐका, महिलांसाठी 20 महत्त्वाचे नियम ते कोणकोणते आहेत आपण पाहू. पहिला नियम आहे ब्रह्ममुहूर्ताला उठणे. या दिवशी उशिरा उठू नये. लवकर उठल्याने सूर्यकृपा लाभते. दुसरा नियम आहे स्नानाआधी सूर्यनमस्कार. स्नानाआधी किमान 1 सूर्यनमस्कार नक्कीच करा. तिसरा नियम तिळाचे उटणे लावून स्नान. तिळाचे उटणे लावून स्नान करा. तीळ, हळद व तेल यांचे उटणे लावल्याने पापक्षालन होते. चौथा नियम आहे केस धुणे आवश्यक. संक्रांतीला महिलांनी केस नक्की धुवावेतच. पाचवा नियम काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे घाला. पिवळा, हिरवा, गुलाबी रंग शुभ मानला जातो. सहावा नियम सुवासिनींनी मंगळसूत्र घालणे. सौभाग्य वृद्धिंगत होते. तिळगुळाचा स्वीकार. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हा शब्द बोलणे, कारण यामुळे वैर संपते. आठवा नियम मीठ दान करणे. घरातील नकारात्मकता यामुळे दूर होते. नववा नियम सूर्यदेवाला अर्घ्य द्या. तांब्याच्या लोट्यातून पाणी सूर्यदेवाला तुम्ही अर्पण करा. घर झाडून कचरा बाहेर फेकू नका. संध्याकाळनंतर झाडू लावू नये. 11वा नियम शिव्या वाद टाळा. या दिवशी शब्दांना विशेष तुम्ही महत्त्व द्या. 12वा नियम उंबरठ्यावर तुम्ही अजिबात बसू नका, कारण लक्ष्मी प्रवेश यामुळे अडतो. 13वा नियम दुपारी झोप टाळा. आळस वाढतो आणि पुण्य कमी होते. नियम 14वा महिलांनी दान द्यावे. काय द्यावे तर तीळ, वस्त्र, भांडी आणि धान्यदान श्रेष्ठ मानले जाते. नियम 15वा स्वयंपाकात तिळाचा वापर. तिळाचे लाडू, तिळाची पोळी आणि भाजी शुभ मानली जाते. 16वा नियम घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. यामुळे दीर्घायुष्य लाभते. 17वा नियम पतीशी वाद टाळा. सौभाग्यावर परिणाम होतो. 18वा नियम गरोदर महिलांनी उपवास टाळावा. आरोग्य महत्त्वाचे. 19वा नियम संध्याकाळी दिवा लावा. तुपाचा दिवा लावणे श्रेष्ठ मानले जाते. तूप नसेल तर तुम्ही तेलाचाही लावू शकता. शेवटचा आणि 20चा नियम कृतज्ञता व्यक्त करा. देव, निसर्ग, कुटुंब यांचे तुम्ही आभार माना. हे बघा मैत्रिणींनो, नियम न पाळल्यास होणारे परिणाम ऐका. आर्थिक अडचणी येतात, घरात वाद होतात, आरोग्यामध्ये समस्या निर्माण होतात, सौभाग्यामध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणून संक्रांती हा दिवस स्त्रियांसाठी विशेष फलदायी आहे. हे 20 नियम श्रद्धेने पाळल्यास सूर्यदेव आणि लक्ष्मी मातेची कृपा तुम्हाला नक्कीच मिळते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा प्रत्येक महिलेला व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही हे 20 नियम माहीत होतील. आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या. जय सूर्यदेव, जय लक्ष्मी माता यांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी. धन्यवाद.